आवाज साताराचा. आवाज साताऱ्याचा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. कोरेगावात 70 लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण. तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांची माहिती. कोरेगाव तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य योजनेअंतर्गत पेन्शन घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या ई-केवायसी मोहिमेला प्रतिसाद मिळत असून शनिवारी मार्च 21 रोजी दिवसभरात 70 लाभार्थ्यांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशी माहिती तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी दिली. शासनाच्या निर्देशानुसार पेन्शन योजनांतील सर्व लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरणासह केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी तहसीलदार कार्यालय कोरेगाव येथे विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेत लाभार्थ्यांनी संजय गांधी योजना शाखेत उपस्थित राहून ई-केवायसी पूर्ण केली. यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांकडून लाभार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. अनेकांनी आधार कार्ड, बँक पासबुक तसेच दिव्यांग लाभार्थ्यांनी यूडीआयडी कार्ड सादर करून प्रक्रिया पूर्ण केली. तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी उर्वरित लाभार्थ्यांना आवाहन केले आहे की ज्यांनी अद्याप केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी तातडीने तहसील कार्यालयात येऊन प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा शासनाच्या नियमानुसार त्यांची पेन्शन बंद होऊ शकते. या मोहिमेत महसूल नायब तहसीलदार शारदा खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक महसूल अधिकारी सारिका जगदाळे डांगे, मानद सेविका अर्चना बुधावले यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वय साधत लाभार्थ्यांची केवायसी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली. तसेच सेतू केंद्र व महा-ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातूनही लाभार्थ्यांना सहकार्य करण्यात आले. आवाज साताऱ्याचा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. कोरेगावात 70 आवाज साताऱ्याच्या या चॅनेलला बातमी देण्यासाठी आजच संपर्क करा. संपर्कासाठी नंबर 90 96 68 29 29.